बस सेवा सुरू करा अन्यथा आंदोलन करण्याचा विद्यार्थ्यांचा इशारा। हिंगोली आगाराच्या वतीने औंढा नागनाथ तालुक्यातील नंदगाव अंजनवाडा मार्गे बंद झालेली औंढा नागनाथ ते नंदगाव बस सेवा तातडीने सुरू करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांसह पालकांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे। यावेळी रिपब्लिकन युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांच्यासह विद्यार्थिनी मोहिनी काजगुंडे, पायल पानपट्टे, दीपाली राठोड, वनिता वैराट, समीक्षा बलखंडे, मुक्ता पोले, रोशनी चव्हाण, गोलू वैराट, अनिल राठोड यांनी औंढा नागनाथच्या वाहतूक नियंत्रणाकडे निवेदन दिले आहे। नागनाथ विद्यालय औंढा नागनाथ या कॉलेजमध्ये शिकत आहे। आमच्या कॉलेजचा टाइम सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आहे। आमचं कॉलेज 12 वाजता सुटल्यानंतर आम्ही इथे 2 तास बसतो। आम्हाला 2 वाजता बस आहे। 2च्या बससाठी आम्ही 2 तास बसतो इथे। आता आमची बस बंद करण्यात आली। 4 वाजता सोडण्यात आली आमची बस। इथे आम्ही 4 तास कसं बसायचं? की महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ औंढा बसस्थानकामध्ये एका सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने निवेदन दिलेलं आहे आणि त्यामध्ये मुख्य मागणी अशा प्रकारची करण्यात आलेली आहे की अनेक वर्षापासूनची जी औंढा नंदगाव बस फेरी आहे, सकाळीची 10ची आणि दुपारी 2ची ही नियमित बस फेरी एसटी महामंडळाने काही आठवड्यापूर्वी बंद करण्यात आलेली आहे, दुसऱ्या मार्गाने वळवलेली आहे। त्यामुळं आमच्या गावातले जे प्रवासी वर्ग आहे की जे गावातले विद्यार्थी आहेत, जे रोज सकाळी कॉलेज सुटल्यानंतर ये जा करत असतात, परंतु ती बस फेरी दुसऱ्या मार्गाने वळवल्यामुळे आज आमचे गावातील पूर्णपणे विद्यार्थी या बसस्थानकामध्ये 4-4 तास तारकत बसत आहेत। तेव्हा आमची या ठिकाणी मागणी आहे की वर्षानुवर्ष जी नियमित बस फेरी आहे दुपारी 2ची औंढा ते नंदगाव मार्गे अंजवाडा ही बस आपण तात्काळ सुरू करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने महामंडळाच्या विरोधात या प्रमुख मागणीसाठी सर्व गावातील ग्रामस्थांना विद्यार्थ्यांना घेऊन या औंढा बसस्थानकासमोर आम्ही रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा आज आम्ही या ठिकाणी देत आहोत।